तुलसी हार गड़ा कासे विढ़ोबार कुमाये विढ़ोबार कुमाये Gita
कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हासे जन तुका म्हणे हासे जन नाही कान ते ठाई देखिला डोळा वैसला मनी तोची वदनी उच्चारी विठ्ठल विठ्ठल श्री कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुष्य गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीदासो उधारी जो जे विठ्ठल कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी संत श्रेष्ठ जगदवंदे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा गवळणीपर प्रकरणातला अभंग असून महाराजांनी या अभंगातून गोपींचं वर्णन केलेलं आहे, गवळणींचं वर्णन केलेलं आहे आणि गवळणींच्या अनुषंगाने भगवंताचं चरित्र सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आपल्या या अष्टोली गावामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, तरुण मंडळ, माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी सुरू असलेला आपला हा गावचा महोत्सव
आणि महोत्सवातील आजची आपली ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीने हरिभक्तीपरायण आदरणीय संजूभाऊच्या आग्रहाने या वर्षी मला वाटते गेल्या वर्षी मला येण्याचा योग प्राप्त झाला आणि याही वर्षी सगळ्या महाराज मंडळींनी अनुप महाराज सर्वांनी आग्रह केला यंदा एकनाथी भागवत चिंतन तुम्हाला जे वाटेल ते चिंतन करा म्हटलं. असं आम्हाला कोणीच म्हणत नाही बरं का. बहुतेक लोक बांधून घेतात हे सांगा ते सांगा रामायण सांगा भागवत सांगा. परंतु संजूभाऊ म्हटले तुम्हाला जे सांगायचे ते सांगा. आणि म्हणून आपण एकनाथी भागवत निवडलो. काही नवीन सांगायचं असेल तर मग त्या निमित्ताने आपला अभ्यास होऊन जातो. आणि जिथं जास्त लोक असतील तिथं अभ्यास होत नसतो बरं का. कमी लोक असतील तिथं जास्त अभ्यास होतो. मी कथेत सुद्धा बोललो कीर्तनाला प्रवचनाला जेवढे कमी लोक तेवढं मला जास्त आनंद होतो. आणि जास्त लोक आले मग लोकांप्रमाणे सांगावं लागतं. कमी असेल मग आपल्याला आपला अभ्यासाचं सांगता येतं. विठ्ठल जास्त असतील तरी ते मग त्यातले दर्दी पाहिजे अभ्यासू पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांचं प्रेम असल्यामुळे एकनाथी चिंतनी आपण केलं. गर्दी नव्हती पण दर्दी लोक होते बरं का. थोडेच लोक होते परंतु आपलं चिंतन केलं. तसं पाहायला गेलं तर एकनाथी भागवताचं चिंतन करायला सुद्धा 15 दिवस महिनाभर पाहिजे. थोडक्यात आपलं आणि पुन्हा आड घातली होती तुम्ही संगीतकार कोणी घेऊन यायचा नाही. तुम्ही एकटंच यायचे. पण मला माहिती आहे या परिसरामध्ये चांगली गुणीजन मंडळी आहेत. अगदी त्यांची उणीव यांनी जाणू दिली नाही माऊलींनी वगैरे. विठ्ठल आज या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित सर्व महाराज मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य गायनाचार्य, आपली टाळकरी मंडळी, माझ्या समोर बसलेले या गावचे बाहेर गावून आलेले सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचे. विठ्ठल आपली आजची जी सेवा आहे ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. म्हणून एखाद्या माणसाला जर एवढ्या 7 दिवसात कीर्तनाला यायला जमलं नसेल, लोक आवर्जून म्हणतात कमीत कमी 7 दिवस तुम्हाला जमलं नाही, आज तरी या. कशाला? काल्याला. आज 7वा दिवस 8वा दिवस आहे, काल्याचं कीर्तन आहे, आज तरी या. नाही तुम्हाला कीर्तनाला जमलं तर कमीत कमी 12 वाजता तरी या. 12 वाजता कशाला? पण मग 12 वाजता आल्यानंतर काला नाही बरं का, प्रसाद नाही. मग ते जेवण जेवण वेगळं आणि प्रसाद वेगळा. विठ्ठल विठ्ठल घरात आपण जे जेवण करतो ते जेवण आहे. आणि ज्यावेळेस आपण देवाला नैवेद्य दाखवून जेवण करतो तो काय असतो? प्रसाद. त्याला प्रसादत्व तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा आपण देवाला नैवेद्य समर्पित करतो आणि मग खातो. यज्ञ शिष्टामृत भोजो यांती ब्रह्म सनातनम असं म्हटलं. म्हणून या ठिकाणी प्रसाद आपल्याला भगवान परमात्मा देणार आहे. परंतु आपण काल्याचं कीर्तन ऐकल्यानंतर नुसतं काल्याचंच नाही बरं का, 7 दिवस ज्यांनी तन मन धनाने सेवा केली, आपल्या वाट्याला आलेलं काम देवाची सेवा म्हणून केली, त्याला भगवान प्रसाद देतो. तया सत्कर सर्वात्मका ईश्वरा
स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केल्या होया पारा तोषा लागी मग तिये पूजे रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. आपल्या वाट्याला आलेलं कर्म हेच कोणी कुसुम, हेच कोणी पुष्प, हेच कोणी फूल, आणि ते जर आपण देवाला अर्पण केलं तर देव आपल्याला प्रसाद देतो. कोणता प्रसाद देतो? वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. वैराग्य हा खरा प्रसाद आहे. विठ्ठल विठ्ठल एक स्थूल प्रसाद असतो आणि एक सूक्ष्म प्रसाद असतो. आपण समजा पंढरपूरला दर्शनाला गेलो. कोण कोण पंढरपूरला दर्शनाला गेले? हातवर करावर. आहेत, भरपूर आहेत. समजा पंढरपूरला आपण दर्शनाला गेलो, भली मोठी अशी रांग लागलेली असते. देवाच्या दर्शनाला आपण जात असताना रांगेत उभे राहतो. रांगेत उभे राहिल्यानंतर देवाजवळ गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतो, आणि देवाचं दर्शन घेतलं की आपल्याला प्रसाद मिळतो. मिळाला तुम्हाला प्रसाद? मिळाला? देवाचं दर्शन केले केले मिळाला? काय मिळालं? देवाचं दर्शन केल्या केल्या तिथे प्रसाद लगेच मिळत नाही बरं का. तिथं पोलीस उभे असतात. तुम्ही जर जास्त उशीर लावला तर ते प्रसाद देतात. असं पाठीत बुक्का मार, चला पुढं. काय काय माणसं हुशार असतात. हळूच खिशातली 100ची नोट काढतात आणि देवाच्या पायाजवळ ठेवतात. पुजारी म्हणतात थांबा, नारळ घ्या. 500 रुपये काढतात, ठेवतात. मग प्रसाद घ्या, पेढे घ्या. तोही प्रसादच आहे बरं का, पण तो पुजाऱ्याचा आहे. देवाचा प्रसाद कोणता आहे? प्रसादस्तु प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखानां हा निरशोपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी परेवतिष्ठते. देखे अखंडित प्रसन्नता अतिजेथ चित्ता रिगणे नाही समजता संसार दुःखा. ज्ञानोबाराय बोलतात की प्रसन्नता हाच प्रसाद आहे. आपलं मन प्रसन्न होणं हा प्रसाद आहे बरं का. आपण केलेली सेवा, आपण केलेला परमार्थ नीट चाललाय का नाही, कशाने ओळखायचं? आपल्याला प्रसाद मिळाला का नाही त्याच्यावर. इतके दिवस वारी करतोय, इतके दिवस पारायण करतोय, इतके दिवस परमार्थ करतोय, आपल्याला प्रसाद मिळाला का? कशावरून ओळखायचं? आपलं मन प्रसन्न राहते का नाही त्याच्यावर. आपलं मन प्रसन्न राहत असेल समजायचं आपलं नीट चाललंय, व्यवस्थित चाललंय परमार्थ. एवढं सगळं करून जर आपलं मन प्रसन्न राहत नसेल, सारखी कटकट, सारखी चिडचिड मनात होत असेल, समजायचं आपलं परमार्थात काहीतरी चुकते. देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन. कोण अधिकारी ते देवाच्या प्रसाद करारे भोजन, देवाच्या प्रसाद करारे भोजन. कोण 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 देवाच्या प्रसाद करारे भोजन, देवाच्या प्रसाद करारे भोजन, देवाच्या प्रसाद करारे भोजन. कोण कोण
प्रसन्न होणं हा खरा देवाचा प्रसाद. आणि तो भगवान परमात्मा आपल्याला देतो. माणसाचं मन जर प्रसन्न असेल तर बाहेर परिस्थिती कशी असू द्या मनुष्य आनंदी असतो. ऐका, नीट लक्ष द्या. ऐकताय ना तुम्ही? मन प्रसन्न जर असेल तर बाहेर कशी परिस्थिती असू द्या मनुष्य आनंदी असतो. परिस्थितीपेक्षा सुद्धा माणसाची मनस्थिती महत्वाची. परिस्थिती खूप चांगली आहे आणि मनस्थिती बिघडलेली असेल तर सुखी का दुःखी? परिस्थिती सामान्य असेल पण मनस्थिती चांगली असेल तर सुखी का दुःखी? सुखी का दुःखी? सुखी. म्हणून परिस्थितीकडे आपण जसं लक्ष देतो तसं मनस्थितीकडे दिलं पाहिजे. परिस्थिती करता वर्षभर लक्ष द्या पण मनस्थिती करता एवढे 8 दिवस काढत जा. कळलं का? परिस्थिती करता पूर्ण दिवस द्या पण मनस्थिती करता कमीत कमी सकाळचा रोज अर्धा तास काढला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. काला शब्दाचा एक अर्थ प्रसाद मी सांगितला. काला शब्दाचा दुसरा अर्थ आहे ऐक्य. काला म्हणजे एकत्र येणं. एखादा मनुष्य जर जेवायला बसला असेल त्याच्या ताटामध्ये जर अनेक पदार्थ वाढलेले असतील आणि तो सगळे जर असे एकत्र करून खात असेल तर काय म्हणतात? ऐकू येते ना तुम्हाला? एकत्र पदार्थ वाढले, सगळे पदार्थ वाढले, कोशिंबीर आहे, 2-4 भाज्या आहेत, भाकरी आहे, सगळं आहे आणि जेवायला बसल्यानंतर ती सगळी एकत्र केलं. असं म्हणतात गजानन महाराज असे एकत्र करून खायचे. पंचपक्वान्नाचं जरी भोजन आलं तर एकत्र करून खायचे. एकत्र करून खाणं याला काय म्हणतात? काला. म्हणजे काला म्हणजे एकत्र येणं. एकत्र येणं म्हणजे नुसतं शरीराने एकत्र येणं नाही बरं का, मनाने एकत्र येणं. आपापले वैचारिक मतभेद बाजूला सारून चांगल्या कामाकरता सगळ्यांनी एक होणं म्हणजे काला. बरेच वेळेला लोक शरीराने एकत्र झालेले दिसतात पण मनाने एकत्र असतीलच असं नाही. शरीराने एका घरात राहतात मनाने एक असतीलच असं नाही. ऐक्य म्हणजे काला. गावात आनंद पाहिजे असेल तर गावात काय पाहिजे? काला पाहिजे. कालवा नको. बहुतेक काल्याच्या कीर्तनात काला कमी कालवाच जास्त. सगळ्यांनी एकत्र येणं म्हणजे काला आहे. गावात आनंद पाहिजे असेल तर गावात काला पाहिजे. सगळ्यांचा एक विचार पाहिजे. नाही तर एकाच तोंड पश्चिमेकडे आणि एखादं तोंड पूर्वेकडे. कस काय काला होईल? कालवा होईल. विठ्ठल विठ्ठल. घरात आनंद पाहिजे असेल तर घरात सुद्धा काला पाहिजे. गावात आनंद पाहिजे असेल तर गावात सुद्धा काला पाहिजे. मनात आनंद पाहिजे असेल तर मनात सुद्धा काय पाहिजे? काला पाहिजे. एक विचार पाहिजे. आणि हा जो काला आहे सगळ्यात पहिल्यांदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केला. यमुनेच्या वळवंटामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा मध्यभागी उभे राहिले. बिभ्रद्वेनुम जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु. मोरमुकुट घातलेला आहे, दिव्य असा पितांबर आहे, मेघश्याम वर्ण आहे, कुरळे कुरळे केस आहेत, वैजयंती माळा गळ्यामध्ये घातलेली आहे आणि आजूबाजूला सगळ्या गोपाळांना भगवंतानी बसवले. लहान लहान गोपाळ असे जवळ घेतले, नंतर मोठे, नंतर मोठे, नंतर मोठे. लहान म्हणजे वयाने लहान नाही बरं, वृत्तीने लहान. देवाजवळ गेल्यानंतर जो लहान होतो त्याला देव जवळ घेतो आणि देवाजवळ गेल्यानंतर देवळात गेल्यावर जो अभिमान दाखवतो देव म्हणतो जरा लांब बसतो. थोरपण परासांडी जे व्युत्पत्ती आगवी विसर्जे, जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. आणि मग भगवान परमात्मा त्यांना काला देत असताना हसवत हसवत काला दिला. हासयन्नर्म भिस्वैहि. प्रसाद घेत असताना, काम करत असताना, कीर्तन ऐकत असताना माणसाने हसत हसत ऐकलं. काही काही ठिकाणी आम्ही जातो, लोक समोर बसलेली असतात, त्यांचे चेहरे बघितले की असं वाटते आताच पोचून आले का काय कोणाला. इथं नाही तसं कोणी.
प्रसन्न चेहरा असला पाहिजे, गंभीर चेहरा करून बसू नये. आमच्या वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर म्हणायचे, लोक जगात अगोदरच दुःखी आहेत, आपला चेहरा बघून आणखीन लोकांना दुःखी करू नये. आपला चेहरा असा पाहिजे की लोकांनी पाहिल्यावर त्यांना आनंद वाटला पाहिजे. विठ्ठल काही काही लोकांचे चेहरेच असे असतात. त्यांना विचारलं, मिया रोते क्यों हो? फोडली गवारी परमात्म्याने जो काला केला तोच काला पंढरपूरच्या वाळवंटात संतांनी केला. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सगळी संत मंडळी एकत्र आली बरं का. नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सावता महाराज, गौरबा काका, जनाबाई सगळी एकत्र आली. नामदेव महाराजांच्या कालेच्या कीर्तनाचं वर्णन जनाबाईंनी केलं. एकची टाळी झाली चंद्र भागे वाळवंटे, चंद्र भागे वाळवंटे. एकची टाळी झाली चंद्र भागे वाळवंटे, चंद्र भागे वाळवंटे. एकची टाळी झाली चंद्र भागे वाळवंटे, चंद्रभागे वाळवंटे. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, चंद्रभागे वाळवंटे. माझा ज्ञानराज, माझा ज्ञानराज गोपाळाशिला ह्या वाटी, गोपाळाशिला ह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, देवनाथ पांडुरंग. वैकुंठवासी अमृत बुवाजी म्हणायचे. आमच्या दिंडीमध्ये चालायला यायचे आणि आल्यानंतर मग त्यांच्याकडे हा अभंग असायचा. एकची टाळी झाली म्हणा अमृत बुवा म्हटलं की ते सुरू करायचे. त्याचा ताल वेगळा आहे, तुम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही साध्या टाळात घेतलं. मग ते ऐकलं नाही कधी. एकची टाळी झाली चंद्र भागे वाळवंटे, चंद्रभागे वाळवंटे. जमून गेलं विठाल विठाल सगळी लोक एकत्र झाली आणि काला केला. आणि तीच कालेची परंपरा आज तागायत आपल्यापर्यंत आलेली आहे. कालेच्या दिवशी भगवान परमात्म्याचं चरित्र सांगायचं. आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भगवंताचं चरित्र सांगितले, पण गोपींच्या चरित्राला धरून भगवंताचं चरित्र. आजच्या अभंगात जे वर्णन आहे भुललेल्या नारीचं वर्णन आहे. एकतर नारीचं वर्णन आणि ती भुललेल्या माणसाचं वर्णन करायला तुकाराम महाराज काय मोकळे आहेत का? तुकाराम महाराज म्हणजे कोणाचंही वर्णन करत नाहीत.
एकतर देवाचं वर्णन करतात किंवा संतांचं वर्णन करतात. तुम्हाला आम्हाला सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात कोणाचंही वर्णन करू नका. वर्णावी ती थोरी एका विठोबाची कीर्ती मानवाची सांगू नये. वर्णनच करायचं असेल तर देवाचं करा, संतांचं करा. कोणाचंही वर्णन करू, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची वानू नये, असं म्हणणारे तुकाराम महाराज आजच्या अभंगातून एका भुललेल्या नारीचं वर्णन करतात, भुललेल्या बाईचं वर्णन करतात. कारण ही भुललेली बाई सामान्य नाही. विठ्ठल हे गोपिकांचं वर्णन आहे. हा अभंग घेण्यामागचं कारण ही जी भूमी आहे ही गुलाबराव महाराजांची भूमी आहे. आणि गुलाबराव महाराजांनी जी भक्ती केली होती ती गोपिकांच्या भूमिकेतून भक्ती केली होती. मधुराद्वैताची स्थापना त्यांनी केली. पुरुष असताना सुद्धा ते स्त्रीचा वेश धारण करत होते, गळ्यात मंगळसूत्र घालत होते. त्या ठिकाणी मी श्रीकृष्ण पत्नी आहे आणि ज्ञानेश्वर कन्या आहे. म्हणजे गोपी भावातून ते भक्ती करत होते, मधुर भावातून भक्ती करत होते. हा अभंग म्हणजे त्यांचंच वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल कारण गोपींची भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे. भक्तीच्या आचार्य म्हणून गोपींचं वर्णन केलंय बघा. कसं प्रेम असलं पाहिजे भगवंताच्या विषयी हे जर पाहायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा नाव कोणाचं घेतलं नारद महर्षींनी? यथा व्रज गोपिकानाम. आपण नेहमी एक दोहा ऐकतो. कबीर महाराजांना लोक खूप मानू लागले, त्यांची कीर्ती झाली, फार मोठे भक्त, फार मोठे भक्त. तेव्हा कबीर महाराज म्हटले, मला काय तुम्ही भक्त मानता, मला काय तुम्ही प्रेमी मानता? तुम्हाला प्रेमी बघायचं असेल, भक्त असं बघायचं असेल तर तुम्ही जा तिकडे. कबीरा कबीरा क्या कहे, जाओ जमुना जी के तीर, एक एक गोपीन के प्रेम में बह गए कोटी कबीर. अहो त्यांच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोटी कबीर वाहून जातील. असं श्रेष्ठ प्रेम गोपिकांचं असल्यामुळे भक्तीचं नाव आलं की पहिलं गोपींचं नाव येतं आणि गोपींचं नाव आलं की गुलाबराव महाराजांचं नाव येतं. विठ्ठल कारण गुलाबराव महाराज हे गोपिका होते पूर्वजन्माचे. पंचलतिका नावाची गोपी आणि तिनेच अवतार धारण केला आणि या मध्ययुगीन काळामध्ये त्यांनी भगवत भक्तीचा प्रचार प्रसार केला, मधुराद्वैताचा प्रचार केला. गोपींचं वर्णन संतांनी केलंय, गोपींचं वर्णन साक्षात भगवंतांनी केलंय बरं का. एकदा काय झालं, उद्धव भगवंताजवळ गेले, म्हणायला लागले, देवा तुम्ही सारखं त्या गोपींचं नाव घेता, आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहे, आम्ही सुद्धा तुमची भक्ती करतो, तुम्ही सारखं त्या गोपींचं नाव घेता. चार माणसं आपल्या बरोबर असली आणि आपण जर सारखं एकाच नाव घेतलं तर बाकीच्यांना वाईट वाटतं. सासूबाई म्हणायला लागली, आमची मोठी सून चांगली, मोठी सून चांगली, मोठी सून चांगली, याचा अर्थ लहान सून. असं होतं, वाईट वाटतं माणसाला एकाच नाव घेतल्यानंतर. म्हणून एकतर कोणाचंच नाव घेऊ नये, घेतलं तर सगळ्यांचं घ्यावं. विठ्ठल विठ्ठल तुम्ही त्या ठिकाणी गोपींचं नाव घेता, आम्ही काय तुमचे भक्त नाही का असं म्हणल्यानंतर उद्धवला भगवान परमात्मा म्हणतात, उद्धव गोपींची भक्ती वेगळी. निजांग मपिया गोप्यो ममेति समुपासते ताभ्याम नमे परम किंचित निगूढ प्रेम भाजनम. भगवान परमात्मा म्हणतात, अरे बाबा गोपींसारखी भक्ती कोणाचीच नाही.
कारण गोपी जे आहेत त्या स्वतःच्या शरीराला सुद्धा कृष्णाचं शरीर मानतात. हे कृष्णाचं शरीर आहे. चांगलं राहिलं पाहिजे म्हणून गोपी चांगलं चुंगलं खात असताना त्यांची भावना आहे देवाचं शरीर आहे म्हणून त्यांचं खाणं सुद्धा भक्तीत जमा झालं. बघा इकडे लक्ष द्या. आपलं खाणं सुद्धा भक्तीत जमा होऊ शकतं जर आपण अशी भावना केली की हे देवाचं शरीर आहे. गोपींच्या नटण्याचं वर्णन शुकाचार्यांनी केलंय. गोपी कसे कपडे घालत होत्या, कशी वेणी घालत होत्या, फुलं कोणती घालत होत्या, तोंडाला काय लावत होत्या, त्याचं वर्णन शुकाचार्यांनी केलंय. एखाद्या सामान्य माणसाने जर ते भागवत वाचलं, म्हणून संतांच्या सहवासात वाचा, सामान्य माणसाने जर भागवत वाचलं तर तो म्हणेल शुकाचार्यांचं काय डोकं फिरलं काय, एवढा संन्यासी मनुष्याने हे असलं कसलं वर्णन केलं असं म्हणू शकतो. कारण सगळं वर्णन आहे. पण गोपी जरी नटत असल्या तरी त्यांचं नटणं म्हणजे भक्ती होती बरं का. ऐका, नटत असताना त्यांची भावना अशी होती की आपण जर चांगलं नटलो, चांगले अलंकार घातले, चांगले कपडे घातले तर देव आपल्याला पाहिलं, देवाला आनंद होईल. देवाला प्रसन्न करण्याकरता त्यांचं नटणं होतं म्हणून त्यांचं नटणं सुद्धा भक्तीत जमा झालं. आपली पूजा सुद्धा भक्तीत जमा होईल की नाही सांगता येत नाही. आपला परमार्थ सुद्धा भक्तीत जमा होईल की नाही सांगता येत नाही. कारण आपली पूजा सुद्धा देवा करता नसते, मी पूजा केली अहंकारा करता असते. हेतू वेगळा असतो. म्हणून साधू संतांनी वर्णन केलं, एक विषय तो सकळांचा हारी, एक विषय तो सकळांचा हारी, एक विषय तो सकळांचा हारी, एक विषय तो सकळांचा हारी. त्याच्या आवडीने आवडी तरी, त्याच्या आवडीने आवडी तरी, त्याच्या आवडीने आवडी अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी वो, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी वो, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी वो, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी वो. नाते करीती नवल आपापनाशी करीती नवल, आपापनाशी करीती नवल, आपापनाते करीती नवल, आपापनाते करीती नवल, आपापनाते करीती नवल, आपापनाते करीती नवल, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो. त्यांचं वर्णन संतांनी केलंय, त्यांचं वर्णन देवानी केलंय आणि म्हणून त्यांचं वर्णन आज तुकाराम महाराज सुद्धा करतात. कारण त्यांच्या वर्णनामध्ये देवाचं वर्णन येते. त्यांच्या वर्णनाचे अनेक फायदे आहेत. हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा, जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, दीपे दिशे पाहता आपुली वस्तू. संतांचं वर्णन केल्यानंतर अनेक फायदे आहेत. संतांचं वर्णन जे आहे ते आरशासारखं आहे. आरशात बघून आपण जसं आपला चेहरा ठीक करतो तसं संतांचं वर्णन ऐकून आपलं जीवन आपल्याला ठीक करता येतं. संतांचं वर्णन ऐकल्यानंतर, संतांचं वर्णन केल्यानंतर आपलं हरवलेलं सुख आपल्याला प्राप्त होतं, आपली भक्ती ज्ञान आपल्याला प्राप्त होत असते. संतांच्या वर्णनाने माणसाच्या वाणीला विश्रांती प्राप्त होते. ऐक जेथ वाचा विश्वेते साधुकथा.
संतांचं वर्णन केलेलं देवाला सुद्धा आवडत असतं. एखाद्या दिवस तुम्ही देवाचं वर्णन केलं आणि संतांचं केलं नाही तर देवाला राग येतो. पण देवाचं केलं नाही आणि संतांचं केलं तर देवालाही आनंद वाटतो. नाथ महाराजांनी वर्णन केलंय. एका बाईने एका बाईला घरी हळदी कुंकवाला बोलवलं. आता बाई म्हटल्यानंतर सुवासिन बाई होती, लेकुरवाळी बाई होती. येताना ती एक आपल्या मुलाला घेऊन आली. आल्यानंतर ज्या घरच्या बाई होत्या, ज्यांनी बोलवलं होतं, त्या बाई म्हणायला लागल्या, बाई तुम्ही आलात बरं झालं, तुमच्यासाठी मी सगळं स्वागत सत्कार केलेला आहे, पण कार्ट कशाला घेऊन आला? त्याला घरी ठेवून परत या तू. मी तुमच्याकरता साडी आणली, मी तुमच्याकरता अमुक आणले, मी तुमच्याकरता तमुक आणले. आणि ते कार्ट म्हणल्यानंतर ती बाई घेईल का सगळं? बाई म्हणे तुझी साडी घाल, चुलीत घाल. मला तुझी साडी नको, मला तुझी चोळी नको, मला तुझा हळदी कुंकू नको, माझ्या पोराला जर तू नावं ठेवत असशील तर. आणि तीच बाई आल्या आल्या आपण त्या पोराला उचलून घेतलं, कडेवर घेतलं, कसं का असेना पण म्हणायला लागलो, काय तुमचा बाळू, काय तुमचा बाळू. बाई इतकी प्रसन्न होते. तसं संत म्हणजे देवाची मुलं आहेत. संतांचं वर्णन केलं, तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. म्हणून तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये वर्णन करतात भक्तांचं पहिल्या चरणात.
तुकाराम महाराज भक्तांचं वर्णन करतात, तुकाराम महाराज गोपींचं वर्णन करतात, तुकाराम महाराज गुलाबराव महाराजांचं वर्णन. कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. पहिला शब्द आहे कोणी एकी. कोणी एकी का म्हटलंय? भुलली नारी म्हटलंय. ही कोणती नारी आहे? का भुललेली आहे? कधी भुललेली आहे? कुठं भुललेली आहे? विठ्ठल विठ्ठल वास्तविक पाहता तुकाराम महाराजांनी हे जे वर्णन केलेलं आहे गोपिकांचं वर्णन केलेलं आहे. आणि गोपिकांचा भाव ज्यांच्याकडे अशा सत्पुरुषांचं वर्णन आहे. गोकुळामध्ये गोपिका ज्या होत्या, गोपाळ जे होते ते सगळे भगवंताचे भक्त होते. भगवान प्रगट झालेले होते. सगळे भगवंताची भक्ती करत होते. भक्ती करत असताना आपापल्या वाट्याला आलेलं काम सुद्धा ते करत होते. भक्त झाला म्हणजे त्याने काहीच काम करायचं नाही असं काय का? भजन करायला लागला, भक्त करायला लागला, भक्ती करायला लागला, त्याने आपलं नुसतं झोपून राहायचं. आमचे वैकुंठ मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, परमार्थात सगळ्यात मोठा धोका म्हणजे परमार्थाच्या नावाखाली आळशी होण्याचा. भक्त झाला म्हणजे त्यांनी काम बिम करायचं नाही असं काय नाही. त्याने सगळं काम करायचं. त्याच्या वाट्याला आलेलं जे जे काही काम आहे त्याने करायचं. कुळधर्म चाळी, विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधली असे. विधी ते पाळी, निषेधा ते गाळी, मज देऊनी जाळी तर कर्म फळे. अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत केले निभ्रांत सापडीचे. आपल्या वाट्याला आलेलं काम माणसाने सोडू नये. भक्ती करा, नामस्मरण करा, चिंतन करा. नवे नवे भक्तांचं काम जे आहे, कामच पूजा झालेली असते. विठ्ठल विठ्ठल आमच्या सावता महाराजांनी काम सोडलं का? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. जनाबाईंनी काम सोडलं का? गोवऱ्या थापता थापता नामस्मरण केलं आणि संत पदवी प्राप्त करून घेतली. म्हणून गोकुळातल्या ज्या गोपिका होत्या त्याही काम करायच्या. संतांनी वर्णन केले, पहाटे उठायचे. प्रातकाळी प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा. इकडे घुसळण मांडी येले घरोघरी सकळा. सकाळी लवकर उठायच्या. इकडे लक्ष द्या माईक, त्यांच्याकडे बघू. मी काय सांगतोय ते बघा ना. त्यांना बघितलं का नाही? कधी पाहिलं नाही का? आज नवीन काय शिंगबिंग आली काय? गोपिका ज्या आहेत त्या लवकर उठायच्या प्रातः काळी. पूर्वीच्या काळी लोक लवकर उठायचे. घरातल्या बायका सुद्धा लवकर उठायच्या, माणसं सुद्धा लवकर उठायची. आंघोळ करायची, नित्यनेम करायची, वाट बघत बसायची सूर्याची. अजून सूर्य कसा उगवत नाही, अजून सूर्य कसा उगवत नाही. आता उलट झालं. आता सूर्य वाट बघत बसतो, बाळू अजून कसा उठला नाही, बेबी अजून कशी उठली नाही. उलट झालं. आणि म्हणून बुद्धी कमी व्हायला लागली. विठ्ठल विठ्ठल सूर्योदयाच्या अगोदर जो उठतो, स्नान करतो, त्याची बुद्धी व्यवस्थित चालते, त्याचं आरोग्य चांगलं राहतं, त्याचं सर्व काही व्यवस्थित. आणि जो सूर्योदयानंतर उठतो त्याची बुद्धी चालत नाही, आरोग्य चांगलं राहत नाही. सूर्य भगवंत त्याला वरदान देऊ शकत नाहीत, कृपा करू शकत नाही. सूर्य भगवंताच्या अगोदर आपण उठलं पाहिजे. त्या गवळणी होत्या त्या लवकर उठायच्या. नामदेव महाराज वर्णन करतात, प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा. गवळणी बाळा म्हणजे
लहान लहान गवळणी त्या पहाटे उठायच्या. काय करायच्या? आपण उठल्या उठल्या काय करतो? चहा पितो. त्या चहा नव्हत्या. घुसळण मांडी येले घरोघरी सकळा. पूर्वीचं काम मेहनतीची काम असायची बघा पूर्वी, आणि म्हणून सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहायच्या. घरीच डिलिव्हरी व्हायची. आता मेहनत राहिली नाही, तब्येतीचं काम कमी झालं, यंत्र आली सगळी, म्हणून सगळं हॉस्पिटलमध्ये करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल हे भले मोठे मोठे डेरे असायचे, डेऱ्यामध्ये मोठ्या मोठ्या रव्या असायच्या आणि त्याच्यात एवढं दही असायचं आणि त्यांनी घुसाळायचं. ते डेरे कसे आवाज करायचे? नामदेव महाराज वर्णन करतात. घुम घुम करते घुम घुम करते घुम 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 करते घुम करते घुम 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 करते घुम 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 करते घुम घुम करती डेरे घुमती आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलणे गवळणी आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलणे. घुम करते घुम 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 करते घुम 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 करते घुम घुम करती डेरे घुमती. असा आवाज यायचा त्यांचा. म्हणजे प्रत्येकाच्या घरात डेऱ्याचाच आवाज. आणि कशा त्या घुसळण करायच्या? आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. घुसळण करत असताना त्या डोलायच्या बरं का. घुसळण करत असताना आनंदाने करायच्या. माणसाने आपल्याला वाट्याला आलेलं काम आनंदाने केलं पाहिजे, डोलत केलं पाहिजे. बरेच वेळेला माणसं काम करतात परंतु आनंदाने करत नाही. जबरदस्तीने जणू काय आपल्यावर कोणी लादले असं काम करतात. एखाद्याला विचारलं ना, काय चाललंय? स्वयंपाक चाललाय. काय करणार मग? दुसरं आलंय आमच्या वाट्याला. आनंदाने डोलत डोलत. नाही तर भजन करताना सुद्धा टाळ वाजवायचा नाही, जीवावाल्यासारखं. आता काय करणार? 2 तास काढायचे. इथं नाही तसं कोणी बरं का. इथं सगळे आनंदाने करतात. विठ्ठल विठ्ठल देवाची सेवा आहे, आनंदाने करायची. काम कोणतंही असू द्या, करत असताना ते आनंदाने केलं पाहिजे. कोणतंही काम हलकं नाही, कोणतं काही मोठं नाही, हसत हसत केलं पाहिजे. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. डोलत डोलत त्या काम करायच्या, आनंदाने काम करायचे. आणि म्हणून त्यांना भेट देण्याकरता तिथे भगवान जायचे. भगवान परमात्मा गेल्यानंतर नामदेव महाराजांनी वर्णन केले. बोलता चालता युतुक्यामध्ये हरी आला, कवनेही नाही देव दृष्टी देखिला. सूक्ष्म रूप धरोनी डेऱ्यामध्ये प्रवेशला, वरचे वरी लोणी देव खावनिया गेला. सूक्ष्म रूप देवाने धारण करायचं, त्यांच्या डेऱ्यात घुसायचं. आणि डेऱ्यात घुसल्यानंतर काय चाललं? काय झालं? काय घर पेटलं? तिकडं काय लक्ष देऊ? तुम्ही कशाला तिकडे बघताय? विठ्ठल विठ्ठल कीर्तनात भजनात विक्षेप होईल असं काय करू नका. भजनी विक्षेप त्याची पै असं वाटलं पाहिजे. आपल्या भजनात विक्षेप झाला तर मरण वाटलं पाहिजे आपल्याला.
भगवान परमात्मा यायचे, डेऱ्यामध्ये प्रवेश करायचे आणि वरचेवर लोणी खाऊन जायचे. नामदेव महाराज म्हणतात घुसळण चालू आहे, इतकं वेळ घुसळण केलं तरी लोणीच येत नव्हतं. त्यांना असं वाटायचं कुठं गेलं लोणी, आणि म्हणून ते लोणी घुसळत असताना ते उन्हवणी शिळवणी घालिता परिते लोणी येईना. ऊन पाणी टाकायचं, शिळ पाणी टाकायचं, गरम पाणी टाकायचं, पण तरी लोणी येईना. आता जर लोणी जर आलं नाही तर पूर्वीचा काळ होता तो. सासू विचारायची 3 तास झालं लोण्याचं घुसळण चाललंय, लोणी कुठे आहे? ते सासूबाईला म्हणायचं सासूबाई आम्हाला असं वाटतंय शेजारच्या गंगूबाईने काहीतरी जादूटोणा केला, आपलं सगळं लोणी कुठंतरी जात. मग सासू जी होती ती हुशार होती. नामदेव महाराज म्हणायची, ती म्हणायची हा हा गे बायानो तुमचे जाण तसे चाळे, यशोदेच्या मुलाने उनी देतसा गोळे, उगेची मग पाता फिरगे निराळे. तुम्ही मला माहिती आहे सगळे गोळेच्या गोळे त्या यशोदेच्या कार्ट्याला नेऊन देता आणि माझ्याकडे म्हणता की जादूटोणा झाला. ती काय सासू जी होती पूर्वीच्या काळची, त्या सुनीचे गाल धरायची आणि गाल धरून त्यांना असं बुक्कीने मारायची. मारल्यानंतर भगवान परमात्मा डेऱ्यातून पाहिजे आणि डेऱ्यातून पाहून हसायचे, म्हणायचे तुम्हाला असंच पाहिजे, मला लोणी देत नाही ना, खा मार विठाला विठाला. डेऱ्यामधून बाळ माझा जगजीवन पाहे, डेऱ्यामधून बाळ पाहे, डेऱ्यामधून 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 बाळ माझा जगजीवन पाहे, डेऱ्यामधून 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 बाळ जगजीवन माझा. वरुण मी काय नाम म्हणे धन्य धन्य वरुण मी काय, आनंदल्या गौडणी घुम घुम करते डेरे घुमते, जुन्या गवळणी अमृतबाजी या चाली म्हणायची, सांप्रदायिक चाली. या भागामध्ये मोठी मोठी माणसं होऊन गेली, त्यांनी या सगळ्या चाली जतन केले. नाही तर आता गवळणीच्या चाली कशा झाल्या? लोकांच्या मनात सात्विक भाव निर्माण झाला पाहिजे चाल म्हणल्यानंतर, तो रजोगुणी तमोगुणी भाव निर्माण, घोंगडीवाला आणि घोंगडीवाला. म्हणून ह्या गवळणी काही सामान्य नव्हत्या. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज हेच गवळणी झालेले होते. विठ्ठल आपल्या वाट्याला आलेलं काम त्या करत होत्या. काम करत असताना त्यांच्याकडे आणखीन एक काम होतं. जशी कामाची विभागणी, पुरुषांनी करायची काम वेगळी आणि स्त्रियांनी करायची काम वेगळी. परिस्थितीनुसार, देशानुसार, कालानुसार बदलत राहतात. पूर्वी पाणी आणायचं काम होतं.
आता आपल्याला कोणालाच पाणी आणावं लागत नाही. पूर्वी नदीवरून विहिरीवरून पाणी आणावं लागत होतं. अजून अजून मला लहानपणी आठवतंय, तुम्हालाही आठवत असेल, माता भगिनी सगळ्या पाण्याचे हांडे घ्यायचे डोक्यावर आणि हांड्यावर हांडे ठेवून विहिरीला जायचे. तुमच्या गावात होतं का? प्रत्येकच गावात. नळ नव्हते, आता नळ राजाची कृपा झालेली, प्रत्येकाच्या घरात नळ आहे. पाणी आणायचं काही काम नाही. पूर्वी दही दूध वगैरे विकण्याकरता बाजारात जावं लागायचं आणि बाजारात जायचं काम हे माता भगिनींच्याकडे होतं. पुरुषांकडे काय होतं काय माहिती. विठ्ठल विठ्ठल काय काय लोक सगळं त्यांच्याकडे लावून देतात. पूजा तुम्हीच, जेवण तुम्हीच, तुम्ही काय करता मग? नाही, शेती असेल तर ठीक आहे, मग आम्ही दिवसभर शेती करतो, नोकरी करतो. मग त्या माता भगिनी ज्या होत्या पूर्वीच्या काळामध्ये त्या दही दूध विकायला जायच्या, पण या सगळ्या भक्त होत्या. संतांनी म्हणून त्यांचं वर्णन केलंय. त्या जिथं जिथं जातील तिथे तिथे त्यांच्या मागे देव जात होते. विठ्ठल विठ्ठल एकनाथ महाराजांची गवळण. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाट लागे. 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 दे दे कोणी जगदीश धावला. 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 गोप घेऊन वेगी. गोप घेऊन वेगी. गोप घेऊन वेगी. गोप घेऊन वेगी. कन्हैया सर सर परता. कन्हैया सर सर परता. नको आरुता येऊ. नको आरुता येऊ. तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊ. तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊ. सर सर परता. कन्हैया सर सर परता. नको आरुता येऊ. नको आरुता येऊ. तुझा तुझा संग झालिया मग मी घरा कैसी येऊ. बाबांची चाले. कन्हैया सर सर परता म्हणजे तू बाजूला सर. नको आरुता येऊ. तुझा संग झालिया मग मी घरा कैशी जाऊ. सासुरवासिनी आम्ही गवळणी जाऊ दे रे हरी. बहु वेळ लागता सासू सासरे कोपतील घरी. कन्हैया सर सर परता. कोण होत्या गवळणी? नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपी त्या बरवंता. एका जनार्दनी ब्रह्मवादिनी कृष्ण पदासी लीन झाल्या. पूर्णपणे तन्निष्ठा. कन्हैया सर सर परता. कन्हैया सर सर परता. नको आरुता येऊ. नको आरुता येऊ. तुझा संग झालिया मग मी घरा कैसी. रस्त्यात त्यांना भगवंताचं दर्शन व्हायचं आणि भगवंताचं दर्शन झालं की साक्षात्कार झाला. त्यांची काय स्थिती व्हायची? त्या बाजारात गेल्या, मथुरेच्या बाजारामध्ये. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली. आणि मग बाजारामध्ये गेल्यानंतर एखादा पदार्थ असेल, विकण्याची एक पद्धत असते.
विकायचं कसं हे ज्याला कळलं त्याचं काही विकते, ज्याला विकायचं माहिती नाही त्याचं सगळं चांगलं असलं तरी घरीच राहत. म्हणून विकत असताना ते सांगावं लागतं, व्यवस्थित बोलावं लागतं. बाजारात गेल्यानंतर माझ्याकडे दही आहे, माझ्याकडे दूध आहे, तुम्ही घ्या असं म्हणायचं. ते गवळण गोरस म्हणो विसरली, काय म्हणायच्या त्या? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या तुम्ही दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या तुम्ही दामोदर घ्या. तव तव हासती मथुरे जागे, तव तव हासती मथुरे जागे, तव हासती मथुरे जागे, तव तव हासती मथुरे जागे. गोविंद घ्या कोणी दामोदर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे, गोविंद घ्या तुम्ही दामोदर घ्या, गोविंद घ्या तुम्ही दामोदर घ्या. गोविंद घ्या दामोदर घ्या असं म्हणायच्या. दही घ्या दूध घ्या असं म्हणण्याच्या ऐवजी गोविंद घ्या दामोदर घ्या म्हणजे त्यांना त्या ठिकाणी दह्यात दुधात सुद्धा देवच दिसत होता. म्हणजे त्या विसरलेल्या आहेत, स्वतःच्या देहाला विसरल्या, देह संबंधी सगळं काही विसर पडलेला आहे. अवघ्याचा विसर झाला. हे विसरणं अवघड आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी कोणी एकी शब्द वापरला. कोणी एकी म्हणजे काय? सगळे विसरू शकत नाही. अहो सगळेच परमार्थात येऊ शकत नाही. देवाला म्हणावं लागलं मनुष्यानाम सहस्रेश, हजारो मध्ये एखादा मनुष्य देव परमार्थाकडे येतो. सगळे येऊ शकत नाही. आता आपल्या गावची लोकसंख्या किती असेल? 1200. त्या मानाने मंडपात बरेच आलेले आहेत बरं का. मंडपात किती आलेले? पत्रवेळ मोजल्यावर कळेल. त्या मानाने चांगले 1200च्या मानाने मला वाटते 500 तरी असते, आहे का? म्हणजे 50% आहे. देवाने म्हटले मनुष्यानाम सहस्रेचो, हजारात एक. पण गुलाबराव महाराजांची कृपा आहे, हजारात एक नाही, हजारात 500 आले. विठ्ठल देवाने हजारो मध्ये एक असं म्हटलं. अनेक हजारात एखादा येतो. परमार्थ काय सोपी गोष्ट आहे का? सगळ्यांना हे आवडत नसते. सगळ्यांना परमार्थ आवडत, नीट माझं लक्ष देऊन वाक्य ऐका, सगळ्यांना परमार्थ आवडत नाही. का? ज्याने पूर्वजन्मी काही परमार्थ केला असेल त्यालाच परमार्थ आवडतो, त्यालाच कीर्तन आवडेल, त्यालाच प्रवचन आवडेल. सगळ्यांना आवडू शकत नाही. ज्याला आवड आहे तो बाहेरच्या गावाहून ऐकायला येईल, आणि ज्याला आवड नाही, ज्याचं पुण्य कमी आहे, तो शेजारी जरी असला तरी झोपल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणेल 7 दिवस काय कटकट लावली, झोप ये ना मला. विठ्ठल विठ्ठल हजारो मध्ये एखादा येतो, सगळे येऊ शकत नाही. परमार्थाला परमार्थ करण्याकरता अनुकूल वातावरण असावं लागतं. एक तर पहिले आवड असावी लागते, आणि आवड असल्यानंतर सुद्धा अनुकूल वातावरण मिळावं लागतं. काहींना आवड आहे पण घरातलं वातावरण अनुकूल नाही. वडील म्हणतात जाऊ नको, आई म्हणते जाऊ नको, त्याला इच्छा आहे आळंदीला यायची, मग पळून येतात आमच्याकडे. काय काय अनुकूल वातावरण नाही. काहींना यायची इच्छा असते पण घरात सासू खतरनाक असते, सासरा नको म्हणतो, पती नको म्हणतो, प्रतिकूल वातावरण असतं. पण काही काहींना एकदम अनुकूल वातावरण असतं. घरचेच म्हणतात तू परमार्थ कर, काही काम करू नको. ह्याला भाग्य लागतं. विठ्ठल विठ्ठल
जन्माला देवाची संतांची कृपा लागते म्हणून कोणी एकी पहिला शब्द काय वापरलाय कोणी एकी आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्य शृणोति श्रुत्वापेन एनम नवेद कश्चित आश्चर्यो वक्ता कुशलाश्च श्रोता म्हटले इकडे येणंच आश्चर्य आहे माणसाचं आणि आलं तरी टिकणं आश्चर्य बरं का सगळे जरी आलेले असले तरी सगळेच कीर्तन ऐकतात असं समजू नका काय काय वाट बघत असतात कधी महाराज संपवत आहेत आणि कधी जेवायला बसतोय म्हणून बघा तुम्ही काय वर पाय करून बसले काय घड्याळ बघत बसले सगळ्यांना आवडत नसतं ऐकल्यानंतर सुद्धा सगळ्यांनाच ते पटत नसतं पटल्यानंतर सगळ्यांना ते पचत नसतं आणि पचल्यानंतर सगळ्यांनाच अनुभव येत नसतो विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज शब्द वापरला कोणी एखादा भाग्यवान विरळाईसा कोणी तुका त्याशी जोडी गुलाबराव महाराज एका जन्मात झाले का एका जन्मात गुलाबराव महाराज झाले का कितीतरी जन्म मागच्या जन्मामध्ये पंचलतिका गोपिका आणि देवाची सेवा केली देवाबरोबर त्या ठिकाणी रासलीला केली गोपी भावाने राहिले म्हणून या जन्मात आल्याबरोबरच तेवढी उच्च अवस्था आहे कोणी एकी भुलली नारी ती भुललेली आहे काय भुललेली आहे भुलली म्हणजे विसरलेली आहे हे विसरणं सुद्धा अवघड आहे बरं का काय विसरलं पाहिजे आणि काय आठवलं पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये जे आठवायला पाहिजे ते मनुष्य आठवत नाही विसरायला पाहिजे ते विसरत नाही विठ्ठल विठ्ठल संसार करता करता देवाला विसरणारे भरपूर आहेत पण देवाचं चिंतन करता करता संसार विसरले असे जे आहेत ते कोणी एकीच एखादाच असतो देवाला विसरणारे आपण सगळेच आहे संतांना विसरलो देवाला विसरलोय असे आपण आहेत पण भजन करताना भक्ती करताना स्वतःलाच विसरून गेली देहाला विसरली देह संबंधी विसरली असा जो असतो तो विशेष गुलाबराव महाराज भजन करता करता सगळं काही विसरून जायचे म्हणून कोणी एकी भुलली नारी हे विसरणं सोपं नाही विसरणं अवघड आहे माणसाच्या डोक्यात जे बसलेलं असतं ते लवकर विसरलं जातं नाथ महाराजांच्याकडे एक मनुष्य गेला मला देवाचं दर्शन करायचंय आता देवाचं दर्शन म्हणजे काय भाजीपाला आहे का बाजारात देव बाजारातला भाजीपाला मनी नाही भाव मला देवाचं दर्शन घ्यायचं नाथ महाराज म्हटले तुला देवाचं दर्शन देतो पण उद्या म्हटलं उद्या तर उद्या सकाळी सकाळी आला जाताना सांगितलं नाथ महाराजांनी उद्या येताना तुला देवाचं दर्शन घडवणार आहे पण येताना काहीतरी लक्षात ठेवून ये एखादी गोष्ट कोणती लक्षात ठेवून ये मग मी तुला देवाचं दर्शन देतो आल्यानंतर नाथ महाराजांनी त्याला दूध प्यायला दिलं हे दूध प्यायचं तुला देवाचं दर्शन म्हटलं चांगलं आहे दूध प्यायचं देवाचं दर्शन एवढं सोपं आहे जप नको तप नको अनुष्ठान नको पण नाथ महाराज म्हटले मी तुला सांगितलं होतं येताना काहीतरी लक्षात ठेवून ये तू लक्षात ठेवून आला का काय हो म्हटलं काय लक्षात ठेवून आला इकडे लक्ष दे माझ्याकडे काय लक्षात ठेवून आला तर म्हटलं येता येता तुमच्या घराच्या बाहेर तिकडं गल्लीमध्ये कुत्र मरून पडलेलं होतं कुत्र पडलेलं होतं मरून नको कशाला कुत्र्याला मारायचं कुत्र पडलेलं होतं ते कुत्र पाहिलं आणि ते लक्षात ठेवून आलं
नाथ महाराज म्हणले काय हरकत नाही, हे दूध प्यायचं आहे, हे दूध पित असताना कुत्र लक्षात नाही आलं पाहिजे आणि दूध प्यायचं, लगेच तुला देवाचं दर्शन होणार. तो म्हणलं एवढं सोपं आहे काय? आता येता येता फक्त नजर टाकली कुत्र्यावर, ग्लास घेतला, आत्ता म्हणला करतो, आत्ता पितो, प्यायला लागला, तेवढ्यात कुत्रीची शेपटी पुढे आली, खाली ठेवलं. कुत्रा आत्ता तर बघितलं, लगेच डोक्यात बसलं. परत प्यायला लागला, कुत्र्याची जीभ लक्षात यायला लागली, कुत्र्याचे डोळे लक्षात यायला लागले. पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा, पुन्हा पुन्हा दूध पित असताना कुत्र्याला विसरण्याचा प्रयत्न करायचा, पण कुत्र काय लक्षातून जाईना. काय असतं जे लक्षात ठेवू नका म्हटलं ते जास्त लक्षात येते. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, नाथ महाराजांना म्हणला नाही, कुत्र काही लक्षातून जाय ना माझ्या. नाथ महाराज म्हणले नुसतं नजर टाकली येताना ते कुत्र लक्षातून जाय ना, कुत्र तुला विसर ना, जन्मभर तू संसार केला, ठकूचं लग्न केलं, बाळूचं शिक्षण केलं, आणि एवढे लवकर कसं काय विसरेल? विठाला विठाला विसरणं कठीण आहे, परंतु विसरायचं असेल तर मग त्याला सोपा उपाय म्हणजे देवाचं दर्शन. गवळणींना देवाचं दर्शन झालं, सगळं काही विसरून जाईल. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी कोणी जावाच्या कोणी नंदा, कोणी जावाच्या कोणी नंदा धनी परमानंद ओ परमानंद, पावा घोगडी घेऊन पावा घोगडी घेऊन बाबा घोगडी घेऊन आली, बाबा घोगडी घेऊन आली. तुम्ही विसरले काय? विसरल्या कामधंदा, विसरलं. देवाचं दर्शन झालं, एक निहाळता केवळ, एक अंतरी निश्चळ, निहाळता केवळ, विसरले सकळ संसार जात, एकी गुणानुवाद ऐकिता, उपरती होणी चित्ता, निरवधी तल्लीनता, निरंतर विठाल विठाल. देवाचं दर्शन झाल्यामुळे त्या विसरल्या. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. एक अष्टक आहे वल्लभाचार्यांचे. गृहे गृहे गोपवधू कदंबा, सर्वे मिलित्वा समवाप्य योगम, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती. गृहे गृहे गोपवधू कदंबा, पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं, गोविंद दामोदर माधवेति, 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 गोविंद दामोदर माधवेति. कोणी एकी भुलली नारे, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. गोरस घेत असताना गोरस घ्या म्हणायच्या ऐवजी हरी घ्या म्हणायच्या. याचं कारण जर काय असेल दुसऱ्या चरणात सांगितलं. देखिला डोळा बैसला माने, देखिला डोळा बैसला माने, किला डोळा बैसला बनिये, किला डोळा बैसला बनिये, शिवानी उचार
देखिला डोळा बैसला मनी कोई वदनी उच्चारी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी कोई वदनी उच्चारी कोई वदनी उच्चारी कोई वदनी उच्चारी बैसला मनी देवाला पाहिलं आणि मग देव मनात बसला आणि तोच मुखावाटे बोलू लागले. देवाचं सौंदर्य असं आहे. तुमचं आमचं सौंदर्य वेगळं आणि देवाचं सौंदर्य वेगळं आहे बरं. आपलं सौंदर्य जे आहे ते प्राकृतिक सौंदर्य आहे आणि देवाचं सौंदर्य जे आहे ते प्रकृतीच्या पलीकडचं सौंदर्य आहे. आपलं सौंदर्य कायम टिकतं का? कायम टिकत नाही. जसं माणसाचं वय वाढत जातं तसं माणसाचं सौंदर्य बिघडत जातं. लहान एखादा मुलगा असला लोक त्याच्या गालावून हात फिरवतात, तोंडावर हात फिरवतात. तसं म्हाताऱ्या माणसाच्या तोंडावर हात फिरवतात नाही. म्हाताऱ्या माणसाचं सौंदर्य बिघडून जातं प्रत्येकाचंच. किती जरी काळं करण्याचा प्रयत्न केला तर ते पांढरच होत. लोकांना असं वाटतंय काळं होऊच नाही म्हणून लोक काळ करत राहतात. पांढरं होऊच नाही म्हणून काळ करत राहतात. पण काळ जरी केलेलं असलं तरी ते पांढरं होत. शरीराचा स्वभाव आहे. पण देवाचा असा आहे 125 वर्षाचे देव झाले तरी सुद्धा 16च वर्षाचे दिसायचे. नात सुना होत्या देवाच्या. त्यांना असं वाटायचं आपला नवरा आला का काय असे देव दिसायचे. विठ्ठल पुरुषाचं सौंदर्य स्त्रियांना आवडतं, स्त्रियांचं पुरुषांना आवडतं. पण आपलं सौंदर्य कधी पक्ष्यांना आवडतं? आपलं सौंदर्य कधी पशूंना आवडतं? तुम्ही पाहिलं का एखादी म्हैस रस्त्याने एखाद्या चाललेल्या माणसाकडेच बघत बसली, पाहिली तरी ती रागाने बघती मला अजून खायला का नाही आणलं. गाय सुद्धा माणसाकडे मोहित होते का? नाही. पण देवाचं सौंदर्य असं होतं. देवाला जर गायींनी पाहिलं, पक्ष्यांनी पाहिलं तर त्यांची स्थिती काय व्हायची? तृण चारा चरू विसरली, तृण चारा चरू विसरली, गाई व्याघ्रे एके ठाई झाली, गाई व्याघ्रे एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, पक्षी कुळे निवांत वैरभाव समूळ विसरली, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाले, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाले, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाले, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाले, वृंदावनी वेणुकवनाचा मायवाले. गाईचं वासरू, गाईला जर दूध पित असेल तर दूध पित असताना ते गाईचं वासरू किती जरी आपण ओढलं तरी ते ओढलं जात नाही. ज्यांनी दूध काढलं असेल गाईचं त्यांना माहिती आहे. पहिल्यांदा आपण गाईला वासरू सोडतो कशा करता? दूध प्यायला पहिल्यांदा कशा करता सोडतो? पाहणा येण्याकरता. आणि गाईला एकदा पाहणा आला की मग शेतकरी जो आहे तो वासराला असं ओढतो. वासरू गायकडे ओढतं आणि शेतकरी इकडे ओढतो आणि गाईचं वासरू शेतकऱ्याला आशीर्वाद देतं, तुझं कल्याण होईल. किती ओढलं तरी ओढलं जात नाही ते वासरू. पण असं वासरू भगवंताची वेणू वाजायला लागली की गाईचं वासरू जे आहे ते विसरून जायचं, दूधच प्यायचं विसरून जायचं. अशी बरीच वासरं बसलेली इथे. पहिले खात पीत होते,
पण कीर्तन ऐकल्यापासून सोडून दिलं विठ्ठल विठ्ठल गाई चारा चरायच्या विसरून जायच्या, या गाई चारा चरायचं विसरून जात नाहीत. ह्या गाई फार विचित्र आहेत, सारख्या धावतात गाई, इंद्रिय रूपी गाई. इकडं बघ तिकडं बघ, कोण आलं कोण गेलं, आणि फोडणीचा वास आला की झालं वाटतं. पण देवाची वेणू ऐकल्यानंतर सगळं काही विसरून जातं मनुष्य. 2 तास कसे झाले विसरून जातो मनुष्य. घरी आपण असं 2 तास बसू का एका जागेवर शांत, पण इथं देवाचं वर्णन चाललंय त्यामुळे मनुष्य सगळं विसरतो. अहो किती लोकांचे पाय दुखणारे दुखतात, घरी बसलं तर असं गुडघे दुखतात खाली बसले, पण इथं बसल्यानंतर पाय दुखत नाही काहीच नाही. कीर्तन संपल्यावर मग म्हणतो अरे बापरे. कीर्तन चालू असताना का नाही दुखलं? कीर्तन चालू असताना मन देवाकडे लावलं विठ्ठल विठ्ठल. सुंदर देव आहे त्यामुळे तो मनात बसला. देव मनात बसतो बर का, आणि तो मनात बसल्यानंतर तोची वदनी उच्चारी, आणि देव असा कौतुक करतो, अशा काही लीला करतो की त्याच्यामुळे तो सगळ्यांचा विसर पाडतो. आपुलियाचा विसर मोडा, 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 आपुलियाचा विसर मोडा. गोविंद करा तवात के दिखला डोळा बैठला मने, दिखला डोळा बैठला मने, दिखला डोळा बैठला मने, दिखला डोळा बैठला मने. गोविंद देखला डोळा बैसला, देखला डोळा बैसला, देखला डोळा बैसला, देखला डोळा बैसला. आपुलिया विसर मोडा, गोविंद कळा तुके, गोविंद कळा तुके, गोविंद कळा तुके. देवाची कला अशी आहे, देव अशा लीला करतो की कौतुकाने सहज आपल्या भक्तांना विसर पडतो. फक्त आपण देवाची भक्ती केली पाहिजे. गोपिका त्या ठिकाणी देवाला सहज, देवाची भक्ती करत असताना, देवाचं चिंतन करत असताना सहज सगळं विसरून जायचं. वर्णन केलं संतांनी, तुकोबारायांनी वर्णन केलंय. चिरे चोळिया त्या धुता विसरती. धुवायला गेल्यानंतर कपडे धुवत असताना धुता धुता त्यांना भगवान परमात्मा दिसायचा, आणि दिसल्याबरोबर जे
चोळे असतात, काही साड्या असतील, त्या सगळ्या तशाच विसरतात. ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती, कोणा नाठवे हा कोण कुळ याती. झाल्या तटस्थ, झाल्या तटस्थ, झाल्या तटस्थ, झाल्या तटस्थ सकळ नेत्रापाती ओ, झाल्या तटस्थ सकळ नेत्रापाती ओ. ऐशा गोपिका त्या कामातुर राणी, ऐशा गोपिका त्या कामातुर राणी. विवळ ते कावया, विवळ ते कावया, तटस्थ होऊन जायच्या. झाल्या तटस्थ सकळ नेत्रा पाती ओढ. दही विकताना, दूध विकताना सुद्धा गोविंद घ्या, दामोदर घ्या असं म्हणायचे. अवघे याचा विसर झाला, सर्व काही विसरून जायच्या. रस्त्याने जात असताना तुकाराम महाराज भेटले एका गोपिकेला, एक पाय वर, डोक्यावर माठ तसाच. तुकाराम महाराज म्हटले, का हो काय झालं? जसं चित्रात गवळण असते तशी ती उभी राहिली होती. ती म्हटली, मै भूली घर जानी बाट. किशोर महाराज करतो बंद का? गोरस बेचने आई हाट. आता मी विसरलो वेळ, त्याला काय करू? उद्या काही तुम्ही मला सापडणार नाही. मै भूली घर जानी बाट, गोरस बेचने आई हाट. कान्हारे मन मोहनला. आणि अशी त्यांची स्थिती असते. पण अशा माणसाला व्यवहारात लोक हसतात. गुलाबराव महाराज जेव्हा साडी घालत होते, नथ घालत होते, मंगळसूत्र घालत होते, लोकांनी त्यांना चांगलं म्हणलं असेल. अहो घरातल्या लोकांनी त्रास दिला, बाहेरच्यांतच जाऊ द्या. त्या ठिकाणी पण त्यांची अवस्था कोणाला कळणार आहे? बहुतेक परमार्थ करणारी जी माणसं असतात त्यांना घरातले लोक हसतात. कारण घरातले लोक काय म्हणतात? परमार्थ करणं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पाहू नये. लक्षात, जो परमार्थ करतो त्याला त्या ठिकाणी व्यर्थ बडबड करायला आवडत नाही. आणि लोकांच्यात गेलं की तर गप्पा मारावे लागतात, बडबड करावी लागते. आणि हा जर केलं नाही तर मग लोक म्हणतात, हे बावळट दिसते. तुकाराम महाराजांच्या बरोबर कोणी जायचे नाही लोक. ते म्हणे, काय ते गेलं की रामकृष्ण हरी ऐकायला लागते, सारखं रामकृष्ण हरी. काही संसाराची चिंता नाही, वर्णन नाही. लोकांना संसारातल्या गोष्टी ऐकायला आवडतात आणि भक्ताला ते आवडत नाही. म्हणून भक्त एकटा राहतो. पण एकटा राहतो, नामस्मरण करतो, कीर्तनाला जातो, प्रवचनाला. त्याचे नातेवाईक त्याला नावं ठेवतात, विठ्ठल विठ्ठल. पण जरी कोणी नावं ठेवली तरी भक्त त्याच्याकडे लक्ष देत नाही. हे शेवटच्या चरणात तू का म्हणे तू का म्हणे
तुका म्हणे हासे जन नाही कांत येत कोण काय म्हणताय त्याच्याकडे भक्ताचं लक्ष जास्त नसतं। एकदा नारद महर्षी त्या ठिकाणी वृंदावनात आले आणि राधेचं दर्शन करून परत आले। दुर्वास ऋषींची भेट झाली। म्हटले नारद महर्षी तुम्ही कुठे गेलता? म्हटले राधाराणीच्या दर्शनाला। राधाराणीच्या दर्शनाला? राधेबद्दल तर लोक काय काय बोलतात आणि तिच्या दर्शनाला तुम्ही जाता? नारद महर्षी हसले, म्हणले महाराज डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर असतं। लोक काय बोलतील कोणाबद्दल सांगता येत नाही। आपण प्रत्यक्ष पाहिलं। मी आता त्यांचं दर्शन करून आलो, त्या देवाच्या विभूती आहेत। अशाही लोकांच्या बद्दल लोक बोलत राहतात। गुलाबराव महाराजांना त्याही काळात लोकांनी त्रास दिलाच। स्वतः दुर्वास ऋषी दर्शनाकरता गेले, राधाराणीने पूजा केली, दर्शन घेतलं आणि मग राधाराणीला दुर्वास ऋषी म्हणायला लागले तुमच्याबद्दल लोक असं असं बोलतात, तुम्हाला काही वाटत नाही काय? ते म्हणजे लोक काय म्हणतात ते ऐकायला माझे कान जागेवर नाहीत। मी लोक काय म्हणतात हे पाहत नाही, देव काय म्हणतोय बघते। विठ्ठल विठ्ठल वाळो माझा जन मनोत शिंदळी, माझा जन मनोत शिंदळी, पर्यावरण मारी कृपा करो, आपल्याला देवाला जबाब द्यायचा आहे। देव काय म्हणतोय याच्याकडे बघायचं। लोक काय आज चांगलं म्हणतील, लोक उद्या वाईट म्हणतील। लोक चांगल्यालाही चांगलं म्हणतात, कधी वाईटालाही चांगलं म्हणतात, चांगल्यालाही वाईट म्हणतात। म्हणून आपण आपल्या परीने चांगलं बघायचं, देवाला काय वाटत असेल असा विचार करून जगायचं। तुका म्हणे हासे जन नाही कांत येत आहे। 7 दिवस मला काही तुम्ही सापडले नाही, एवढे लोक। त्यामुळे मी आता कसर काढून घेणार आहे। पुढच्या वर्षी येईल की नाही सांगता येत नाही। अहो 7 दिवस मी आलो, कोणीच आलं नाही यातले अर्धे सुद्धा नाही, अर्ध्यातले पाव पण नव्हते। संपली आपली वेळ। सुंदर असं देवाचं चरित्र आहे। आता भगवंताचं चरित्र किती सांगावं आहे की नाही? आणि त्यातले त्यात जो भागवत करणार आहे त्याला किती सांगितलं। मी नुसती चोरीची लीला 3 तास सांगतो, सांगू का? नुसतं वेणुगीत 2 तास सांगितले। आळंदीमध्ये आम्ही भागवत केलं होतं, कोणी ऐकलं असेल तर बघा, युट्यूबवर आहे। माझं नाव टाकलं त्यात भागवत आहे, रामायण आहे, ज्ञानेश्वरी जवळजवळ 18 अध्याय आहेत। ज्ञानेश्वर माऊली शिंदे आळंदी किंवा ज्ञानदेव नावाचं चॅनल आहे, किंवा तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी टाकलं तरी येईल। अहो देवाचं चरित्र असं आहे, असं वर्णन केलंय की चोरीचं चरित्र ऐकलं की मनुष्य चोरी केल्याच्या दोषातून मुक्त होतो। देवाचं रासलीलाचं चरित्र ऐकलं की मनुष्य व्यभिचार केल्याच्या दोषातून मुक्त होतो। देवाने चोरी का केली? तुमचं आमचं चित्त चोरण्याकरता चोरी केली। कधी कधी माणसाचं मन भांडणाने सुद्धा तन्मय होतं। शाळेतले शिक्षक जर असतील त्यांच्या लक्षात येईल
शांत मुलं शिक्षकाच्या डोक्यात राहत नाही, पण वात्रट पोरग शिक्षकाच्या स्वप्नात जात. एखादा जर सकाळी सकाळी आला ना आपल्या बरोबर जर भांडला तर तो डोक्यात राहतो. देवाने विचार केला, कलियुगातली माणसं आहेत, प्रेमाने आपलं काय ध्यान करू शकत नाही. प्रेमाने यांचं लक्ष कीर्तनात सुद्धा लागलं नाही. यांचं लक्ष आपल्याकडे लागलं पाहिजे, काय करायचं म्हणून रोज सकाळी एकाच्या घरी जायचं आणि भांडून यायचं. भांडण्यामुळे देवाचं चिंतन घडत. कोणाचं शिंकच तोडलं, कोणाचं मडकच फोडलं, कोणाची वासरं सोडून दिली, आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या डोक्यात देव राहायचा. देव डोक्यात राहून सगळ्यांचा उद्धार व्हावा याच्याकरता देवाने खोड्या केल्या. आणि मग भगवान परमात्म्याच्या खोड्या वाढल्या, गाऱ्हाणी येऊ लागली. यशोदेच्या घरी सगळे यायचे आणि म्हणायचे, कुठं गेला तुझा लाडका. मग यशोदा बाहेर यायची, यशोदेच्या पदराखाली देव सुद्धा लपून यायचे आणि गाऱ्हाणं सांगणारी तिच्याकडे असं बघायचे पदरवर करून. तिने देवाला पाहिलं की गाऱ्हाणं सांगायचंच विसरून जायची. यशोदा म्हणायची, तू गाऱ्हाणं सांगायला आली का ह्याला बघायला आली. ती म्हणायची, खरं तर मनातून म्हणायचे मी गाऱ्हाणं सांगायचं निमित्त केलंय, पण मी याला पाहिलंच. काय केलं माझ्या कृष्णाने, येतो आमुचे घराशी, आमुचे एक वयोवृद्ध गोपी होती. ती म्हटली, कृष्णा सगळ्यांच्या घरी जातो, माझ्या घरी येऊन दाखव, नाही तुला धरून ठेवलं तर माझ्यासारखी मीच. भगवान म्हणले, आज तुमच्याच घरी येतो संध्याकाळी. सगळ्या गोपाळांना घेतलं, रात्रीचे तिच्या घरी गेले. ती हुशार होती, तिने अशी दही अंडी बांधली. तुमची बांधली का? दही अंडी नाही बांधली. तिने अशी वर दही अंडी बांधली, खाली कॉट टाकली आणि झोपली. म्हणजे झोपल्याचं नाटक केलं. रात्रीचे भगवान परमात्मा आले, गोपाळ आले. गोपाळ म्हणायला लागले, कृष्णा खाली बाई झोपलेली, मावशी झोपली, वर दही अंडी कशी काढायची आता. पेंद्या म्हणायला लागला, हळूहळू डोळे उघडती ती. भगवान म्हणले, काही काळजी करू नका. भगवंतांनी बरोबर तिच्या घरासमोरचं असं कमळाचं फुल देठासहित काढलं. त्याचा देठ त्याच्यात घातला. जो पाईप होता तो ओढला. पाईपलाईन सुरू झाली सगळ्यांच्या तोंडावर. आणि मग सगळे निघून गेल्यानंतर भगवान जायला लागले. तिने हाताला धरलं. काय रे म्हणली, चोरा तुला माहिती का, मी जागीच होते, मी पाहत होते तू काय काय करतोय. भगवान परमात्मा म्हणले, मला तू माझ्या नादाला लागू नको. म्हणजे काय करणार आहे, मी आज तुला कोंडून ठेवणार आहे. देवाला कोंडलं, कुलूप लावलं, कडी लावली आणि कुलूप लावलं आणि यशोदेकडे गेले. यशोदेच्या हाताला धरलं ओढूनच सांगतो. बघ म्हणले, आज धरून ठेवलंय त्याला, तुला खोटं वाटतं ना. यशोदा आतमध्ये गेली आणि पाहिलं तर त्या जागेवरती बाईचा पोरगाच बसलेला होता. देवाने त्या पोराचं रूप धारण केलं. मग यशोदा खवळली, म्हटली, अहो गंगू मावशी बघा जरा कोण बसलाय, तुमचाच मुलगा बसलेला आहे. गंगू मावशी येऊन पाहती तर आपलाच पोरगा. यशोदा गेली आणि परत गंगू मावशीने येऊन पाहिलं तर परत कृष्ण बसलेला दिसला. म्हटली, तू काय जादूगार आहे का रे, आता माझा मुलगा होता, आता तू परत कृष्ण. म्हटली, गंगू मावशी मला सगळ्याची रूप धारण करता येतात. मी तुमच्या पतिराजाचं रूप धारण करू का, तुझ्या नवऱ्याचं रूप धारण करू का. ती म्हटली, झाली एवढी फजिती भरपूर झाली, आता तू लवकर जा. कशा करता या लीला आहेत सगळ्या, देवाचं ध्यान करण्याकरता. अशा अनेक लीला केल्या. पुढे भगवान परमात्मा गोपाळ झाले, अनेक खोड्या केल्या, खेळ खेळले आणि सगळे थकल्यानंतर भगवंतांनी काला केला. आणि काला केल्यानंतर आपली शिदोरी त्या गोपाळांच्या शिदोरीत मिसळली. तुमची आमची शिदोरी म्हणजे अंतःकरण, देवाची शिदोरी म्हणजे देवाचं चरित्र. आणि आपण ऐकता ऐकता देवस्वरूप होऊन जाणं हाच काला. असा काला आपल्या जीवनात घडला पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये खरा प्रसाद मिळेल. तो काला गोपाळांनी केला आणि गोपाळांनी भगवंताचा जय जयकार केला. आपणही करू. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय
महाराज की जय।